हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्या सुंदर शांत रात्री ताऱ्यांनी भरलेल्या त्या खुल्या आकाशाखाली ते दोघे एकमेकात हरवून गेले होते. एकमेकांना प्रेमाने चुंबन देत राहिले आणि चांदणं जणू त्यांच्या दोघांवरच उजेडाचा वर्षाव करत होतं. काही वेळ तसेच एकमेकात मिठी मारून बसल्यानंतर ते दोघे हळूच वेगळे झाले. दोघांचेही कपाळ एकमेकांना टेकलेले आणि दोघेही खोल श्वास घेत होते. जेव्हा ते शांत झाले तेव्हा अविराज स्वतः रेलिंगला टेकून बसला आणि अनुषा त्याच्या मांडीवर छातीवर डोकं ठेवून बसली. दोघेही गप्पा मारत त्या सुंदर आकाशाकडे पाहत होते. अनुषाने त्या सुंदर क्षणांचे काही फोटोही काढले. काही वेळानंतर बोलता बोलता अविराजने अचानक विचारलं, "वैसे माझा बर्थडे गिफ्ट कुठे आहे?" अनुषाने उत्तर न देता त्याच्या छातीवरून थोडी दूर सरकली. आपल्या मोकळ्या केसांचा एक गुच्छ बाजूला करताच अविराजची नजर तिच्या मानेला पडली. तिच्या मानेच्या मागे एक सुंदर बटरफ्लाय टॅटू होता, ज्यामध्ये ए अक्षर अतिशय सुंदररित्या कोरलेलं होतं. पण अविराजने नीट पाहिल्यावर त्याला जाणवलं की त्या फुलपाखराच्या डिझाईनमध्येच VI असं अक्षर कोरलेलं होतं, ज्यामुळे मिळून अवी असा शब्द बनत होता. वर पाहता कुणालाही तो टॅटू नेमकं काय आहे हे लक्षात आलं नसतं. अनुषाने AVI नावाचं टॅटू करून घेतलं होतं. तो टॅटू पाहताच अविराज आश्चर्याने म्हणाला, "बच्चा, हे टॅटू काय आहे हे? तू तर इंजेक्शन बघून सुद्धा बेशुद्ध पडतेस. मग हे करताना किती त्रास झाला असेल?" तो हलकेच तिच्या टॅटूवर हात फिरवत म्हणाला, "कशाला आईस? मी तर सहजच मजेत गिफ्टविषयी बोललो होतो. किती दुखलं असेल तुला." अनुषाने हात मागे नेत त्याचा हात पकडला आणि हळूच म्हणाली, "काही झालं नाही मला. खूप विचार केला की तुम्हाला काय द्यावं. तुमच्याकडे सगळं आहे. मग वाटलं स्वतःलाच तुमच्या नावाने सजवते, म्हणून हा टॅटू गेला. आणि खरं सांगू, आधी भीती वाटली, पण नंतर काही विशेष त्रास झाला नाही." अविराजने तिचा हात हलकेच बाजूला केला आणि त्या टॅटूवर अलगेत आपल्या ओठांचा स्पर्श केला. त्या स्पर्शाने अनुषाच्या अंगावर शहारे गेले आणि तिचे डोळे आपोआप मिटले. अविराज हळूहळू त्याचे ओठ त्या जागी फिरवत होता आणि अनुषाच्या बोटांची पकड तिच्या ड्रेसवर अधिक घट्ट होत चालली होती. जेव्हा तिच्या भावना नियंत्रणाबाहेर गेल्या, ती झटकन मागे वळली आणि अविराजच्या मिठीत शिरली. हिच्या त्या प्रतिक्रिया पाहून अविराजच्या चेहऱ्यावरही हलकी स्मित उमटली. त्याने अनुषाला उचललं आणि तिला घेऊन थेट आपल्या खोलीत गेला. रूममध्ये शिरताच अविराज तिला थेट वॉशरूममध्ये घेऊन गेला. अनुषा चकित होत म्हणाली, "आवी, मला वॉशरूममध्ये का आणलं?" अविराज तिला खाली उतरवत म्हणाला, "तुला फ्रेश व्हायचं नाही का? असंच झोपणार आहेस?" अनुषा निरागसपणे म्हणाली, "हो, फ्रेश व्हायचं आहे." "ठीक आहे, तुम्ही बाहेर जा." अविराजने ब्लेझर काढला होता, आता शर्टही काढत म्हणाला, "का?" आणि त्यानंतर अनुषा गोंधळत म्हणाली, "का म्हणजे? मला फ्रेश व्हायचं आहे. तुम्ही बाहेर जा." आणि त्यानंतर अविराजने एक टेढ स्मित देत वरचा शॉवर चालू केला आणि म्हणाला, "चल, मग आपण दोघं एकत्र अंघोळ करूया." ती काही बोलण्याआधीच तो तिला भिंतीला टेकवत तिच्या ओठांवर चुंबन ठेवू लागला. अनुषा प्रतिसाद देत होती आणि तिला जाणवलं की तिचा ड्रेस हळूहळू तिच्या शरीरावरून सरकत आहे. काही क्षणातच तिला अविराजचे हात तिच्या अंगावर फिरताना जाणवले. काही वेळ दोघेही त्या क्षणात हरून गेले. पण जेव्हा अविराजला जाणवलं की तो स्वतःवर नियंत्रण गमावत आहे आणि अनुषा तर आधीच पूर्णपणे हरवली होती, तेव्हा त्याने शॉवर बंद केला. एक बाथरोब तिच्यावर टाकत तिच्या कानाजवळ येऊन हळूच म्हणाला, "इथेच थांबणं योग्य आहे. मला नकोय की तू या ट्रिपचा आनंद घेऊच शकणार नाहीस." त्याचे शब्द ऐकून अनुषाचे गाल जळत असल्यासारखे झाले. ती त्याच्याकडे पाहायलाही लाजत होती.
तिने त्याला हलकेच दूर ढकलले आणि घाईघाईने रूममध्ये निघून गेली. थोड्या वेळाने अविराज बाहेर आला तेव्हा अनुषा ब्लँकेटने स्वतःला झाकून शांतपणे पडून होती. दोघांनाही ठाऊक होतं की ती झोपलेली नाही, फक्त लाजेमुळे अविराजकडे पाहत नव्हती. आपले केस पुसत अविराज चालत बेडजवळ आला. टॉवेल बाजूला ठेवून तो बेडवर आडवा होत हसत म्हणाला, बहुतेक बाळ झोपली आहे. बरं झालं, आता तरी शांतपणे झोपू शकेन. कोणी माझ्या अंगावर चढणार नाही. तो लाईट बंद करणार इतक्यात अनुषा झटकन त्याच्यावर चढली आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली, कोण म्हणालं तुम्हाला की माझ्या अस्तित्वात तुम्ही असा सुखाने झोपू शकता? मी तर आयुष्यभर असंच तुमच्यावर चढूनच झोपणार. तिच्या या लाडक्या खोडकर बोलण्यावर अविराज हसला. त्याने लाईट ऑफ केली. अनुषाला नीट आपल्या मिठीत घेत म्हणाला, माझा सुकून तर याच्यात आहे पागल. त्याने तिच्या डोक्यावर एक किस केला आणि डोळे मिटले. दुसऱ्या बाजूला क्रूजच्या एका ओपन कॉरिडॉरमध्ये सानिया रेलिंगपाशी उभी राहून समुद्राच्या मोठमोठ्या लाटा चंद्रप्रकाशात चमकत असल्याचं एकटक पाहत होती. तिच्या मनात काहीतरी खोल विचार चालू होते. काय विचार होते हे फक्त तिलाच माहिती. तेवढ्या तिची शांतता भंग करत ऋषभ तिच्याकडे येत म्हणाला, इथून उडी मारून मरायचा विचार चाललाय का? आणि त्यानंतर कुणाला ढकलून खाली टाकून मारायचा विचार चाललाय? सानिया म्हणाली, मागे वळूनही न पाहता. ऋषभ तिच्या शेजारी रेलिंगला टिकून उभा राहिला आणि त्यानंतर प्लॅन चांगला आहे, पण माणूस चुकीचा. माझी आयुष्य खूप लांब आहे बाई. इतक्या सहज मरत नाही, तेही तुझ्या हातून तर अजिबात नाही. तो तिच्याकडे बघत म्हणाला. सानिया त्याच्या बोलण्याला काही उत्तर न देता समोरच पाहत राहिली. तिच्या डोळ्यात ऋषभला एक विचित्र रिकामेपणा, दडपलेला अनामिक दुःख दिसत होतं. खूप शांत मृदू आवाजात तो म्हणाला, जी मुलगी दिवसभर तिच्या वेडेपणाने सगळ्यांना हसवत असते, तीच मुलगी रात्री तिच्या डोळ्यात असा रिकामेपणा घेऊन का उभी असते? कारण कळू शकतं मला? प्लीज आता इथून जा. सध्या मला तुझ्याशी भांडायचा मूड नाही. मला एकटीला राहू दे. सानियाने चेहरा दुसरीकडे वळवत म्हटलं. ऋषभने तिचा हात पकडत तिला स्वतःकडे वळवलं. माझ्याशी भांडण तर दूर, बोलणं देखील बंद केलं आहेस तू. तुला कल्पना तरी आहे असं काय केलं मी? आज तुला उत्तर द्यावंच लागेल. ही काय बेशिस्ती आहे? सोड माझा हात. आणि मला तुला काहीही उत्तर द्यायची अजिबात इच्छा नाही. ती त्रासून हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. तिच्या अशा वागण्याने ऋषभचा संयमही सुटला. त्याने तिला रेलिंगला टेकवत गंभीर आवाजात विचारलं, जवळजवळ पळून का गेल्यासारखी मला टाळतेस? काय केलं मी? सानिया ही आता नियंत्रणात नव्हती. ती ओरडतच म्हणाली, काय जाणून घ्यायचं आहे तुला हे की मी तुला इग्नोर का करते? तर ऐक, जेव्हा मी तुझ्या मागे फिरत होते तेव्हा तुलाच माझा त्रास होत होता आणि आता मी स्वतःच दूर राहते तर तुला एवढं का लागतं? आणि दुसरं, मला माझं नशीब माहीत आहे. मला कधीच माझ्या मनाप्रमाणे काहीही मिळालं नाही आणि कधी मिळालंच तर माझे घरचे ते मला कधीच आनंदात पाहू इच्छित नाहीत. म्हणून त्यांच्या आधीच मी स्वतःच दूर झाले किंवा दुःख कमी होईल. हे सांगतानाच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ऋषभचे मनही नरमले. तो काही क्षण काही बोलू शकला नाही. मग अचानक त्याने तिला मिठीत घेतलं आणि तिचे केस अलगद कुरवाळत म्हणाला, शांत हो. कुणी तुझ्याकडून तुझी आवड हिसकावून घेत नाहीये. सानिया काही क्षण स्तब्ध उभी राहिली. मग अचानक तिनेही त्याला घट्ट मिठी मारली आणि आणखी जोरात रडू लागली. ऋषभ शांतपणे तिचं डोकं
कुरवत तिचा रडवा ओढ सहन करत उभा राहिला. काही वेळ दोघे तसेच उभे राहिले. थोड्या वेळाने सानिया शांत झाली. तिला जाणवलं की ती अजूनही ऋषवच्या मिठीत होती. हे लक्षात येताच ती झटकन दूर झाली आणि पुन्हा ओरडली, दूर राहा माझ्यापासून, समजत नाही तुम्हाला? आणि ती तिथून पळतच निघून गेली. इकडे विजय आणि श्रेयाची रूम. श्रेया घामाने भिजलेली बेडवर पडली होती. तिचा श्वास जोरात चालू होता आणि विजय तिच्यावरून खाली येत बाजूला आडवा झाला. कमऱ्यात फक्त दोघांच्या धापा आणि श्रेयाच्या हलक्या सिसक्यांचा आवाज घुमत होता. थोडा वेळ दोघेही शांत पडून राहिले. दोघेही जोरजोराने धापा टाकत होते. पूर्ण शरीर घामाने ओलचिंब झालेलं. श्वास सावरल्यानंतर विजयने श्रेयाला जवळ ओढून आपल्या छातीवर टेकवलं. तेवढ्यात श्रेया वेदनेने हलकासा आक्रोश केला. विजय घाबरून तिच्याकडे पाहत म्हणाला, काय झालं, ठीक आहेस ना? श्रेया त्याला रागाने न्याहाळत दात ओठात चावून म्हणाली, काय म्हणजे काय झालं? स्वतःच्या कृत्यांची जाणीव नसते का तुम्हाला? वर इथं निरागससारखं विचारताय? विजयने तिला आणखी जवळ घेत हसत म्हणाला, अगं मी प्रयत्न करतो शांत राहण्याचा, पण एक मर्यादेनंतर तुझं आर्त आवाज कानावर आले की मी स्वतःला कंट्रोलच करू शकत नाही. मग थेट वाईल्ड होतो. श्रेयाने त्याच्या छातीवर हलका मुक्का मारत चिडून उत्तर दिलं, तुमची ती वाईल्डनेस ना. उद्या मी व्यवस्थित फिरू शकले नाही तर संपूर्ण ट्रिपला मला हात लावायचा प्रयत्नही करू नका आणि वेगळीच धुलाई करीन मी तुमची. विजय लगेचच हसत तिला घट्ट कवेत घेत म्हणाला, हे बापरे, कसल्या झाशीची राणीशी लग्न केले. चला आता झोपा, खूप थकली असशील ना? त्यानंतर त्याने दोघांवर ब्लँकेट टाकलं आणि डोळे मिटले. पुढच्या सकाळी क्रूजच्या वायनिंग डेकवर सकाळी सगळे फ्रेश होऊन नाश्त्यासाठी खाली आले. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर पदार्थ ठेवले होते. सगळ्यांनी आपापल्या पसंतीचे पदार्थ घेतले आणि एका टेबलवर बसून गप्पा मारत नाश्ता करू लागले. सँडविचचा शेवटचा घास तोंडात कोंबत सानिया अविराजकडे पाहत विचारते, सर पुढचं प्लॅन काय आहे? आपण पुढे कुठे जाणार आहोत? खरं सांगू, या क्रूज ट्रिपचा मला कमालीचा आनंद घेत आहे. रूममध्ये बसून काहीही मागवलं की लगेच समोर. सानियाचं तोंड भरलेलं पाहून बिपाशा चिडली, अगं आधी गिळते, कुणाला कळलंच नाही तू काय बोललीस. सानिया तिच्याकडे रागाने बघायलाच लागली होती. तेवढ्यात अविराज शांतपणे म्हणाला, नाही, मला समजलं तिने काय म्हणलं. तो सानियाकडे वळून म्हणाला, आम्ही आज रात्रीच आपल्या डेस्टिनेशनला पोहोचू आणि तिथे गेल्यावर कळेल ती जागा कोणती. पण मला खात्री आहे या क्रूजसारखंच ते ठिकाणही सगळ्यांना आवडेल. अविराजने सानियाचा मुद्दा समजून उत्तर दिलं. हे बघून बिपाशाच्या धक्क्याने तर डोळ्यात पाणी यावं अशी अवस्था झाली. कारण अविराज साधारणपणे असं बोलत नसे. सानिया मात्र एकदम खुश झाली. थोडी हिंमत एकवटून तिने हळूच विचारलं, सर एक गोष्ट सांगू का? तुम्हाला हरकत नसेल तर त्यावेळी अविराज म्हणाला, सांगा ना. असं का विचारतेस? अविराजने ज्यूसचा घोट घेत सहजपणे उत्तर दिलं. सानियाने हसत हातातलं गिफ्टसारखं वाक्य टाकलं, हॅपी बर्थडे सर, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आणि त्यावेळी अविराज अचानक खाताना थांबला. सगळा माहोल शांत झाला. सर्वांच्या मनात एकच विचार, त्याला बर्थडे विश आवडत नाहीत. आता सानियाची अशी वाईट अवस्था होणार. सानिया घाबरून त्याच्याकडे बघत होती. पण सर्वांच्या कल्पनेच्या विरुद्ध अविराज हलकंसं स्मित करत म्हणाला, थँक्यू. आणि त्यानंतर हे ऐकताच विजयच्या हातातून
फरक पडला. माणूस गोंधळून गेला. त्याने लगेच घोटभर पाणी गिळत विचारलं, तू तू राजस ना? म्हणजे तूच तो. तुला बर्थडे विश अजिबात आवडत नाहीत ना? कालच पहिल्यांदा केक कट केला असणार अनुसोबत. इतकं बदलत आहेस तू. अविराजने त्याच्या हातात फोर्क पकडत देत खालच्या आवाजात म्हटलं, शांतपणे नाश्ता कर, नाहीतर हाच फोर्क पोटात खुपसून देईल. यानंतर बाकी सगळ्यांनीही एक एक करून त्याला बर्थडे विश केलं. अविराजनेही शांतपणे सर्वांचे आभार मानले. बेचारा विजय मात्र घाबरून बसलेला होता. घसा पारे जात नव्हता. त्याची अवस्था बघून अनुषाने हसत त्याच्याकडे पाण्याचा ग्लास पुढे करत म्हटलं, घे भाऊ, पाणी पिऊन घे. आता तुझी याची जास्त गरज आहे. विजयने पाण्याचा ग्लास तिच्या हातातून घेतला आणि बाजूला ठेवत अनुषाचा हात पकडत हसत म्हणाला, तू खरंच कमाल आहेस. म्हणजे अशा प्रकारच्या माणसालाही बदलू शकतेस, तर तू काहीही करू शकतेस. सांग जरा, तुझे चरण कुठे आहेत? थोडी चूर्ण दे ना मला. आणि त्याचे पाय जिथे असायला हवेत तिथेच आहेत. आता ही बकवास बंद कर आणि शांतपणे जेवण कर, नाहीतर माझा पाय तुझ्या कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी छापलेला दिसेल. अविराजने पुढे येत दोघांचे हात वेगळे करत थोड्या कठोर आवाजात म्हटलं. अविराजचं वाक्य ऐकून सगळ्यांनीच हसू दाबत गालातल्या गाळात खिदळायला सुरुवात केली. आणि त्याचनंतर इकडे अशाच गमती जमती बोलणं हशा टवाळीत त्यांचं जेवण संपलं. नंतर त्यांनी पूर्ण क्रूज फिरून पाहिली. दुपारी सगळ्यांनी स्विमिंग केली, वॉटर राईडचा आनंद घेतला, खाणं फिरणं धमाल, खूप मज्जा केली. संपूर्ण दिवस इतका धुमाकूळ घातल्यानंतर संध्याकाळी सगळेच चेंज करून आपल्या आपल्या रूममध्ये आरामासाठी गेले, कारण रात्रीपर्यंत क्रूज आपल्या ठिकाणी पोहोचणार होती. रात्र झाली आणि शेवटी त्यांची क्रूज एका इंटरनॅशनल पोर्टवर येऊन थांबली. एक एक करून सगळे खाली उतरले. त्यांच्यासाठी तिथे आधीच खूप गाड्या उभ्या होत्या. अविराज आणि विजयचे गार्ड्स सगळ्यांचे सामान गाड्यांमध्ये ठेवत होते. नंतर सर्वजण आपापल्या गाड्यांमध्ये बसून पोर्टवरून निघून गेले. रात्र होती आणि दिवसभराची थकावट बहुतेक जण गाडीतच झोपले होते. काही वेळाने गाड्या एका मोठ्या आलिशान हॉटेलसमोर येऊन थांबल्या. अविराजने जो गाडीतच झोपलेल्या अनुषाला आपल्या मिठीत घेत होता तिला उचलून बाहेर उतरवलं आणि थेट हॉटेलमध्ये घेऊन गेला. विजय ही श्रेयाला उचलून त्यांच्या बुक केलेल्या रूममध्ये घेऊन गेला. ऋषभ तर सानियाला कसेबसे उठवून ढकलत टाकत आत नेत होता आणि उरलेले बिचारे सिंगल, आकृती आणि बिपाशा दोघी डुलक्या लागत एकमेकींना धरून पडत घसरत आत गेल्या. रंश त्यांच्या मागेच होता. दोघी आपल्या रूममध्ये सुरक्षित शिरल्यावर तोही आपल्या रूमकडे निघाला. हॉटेलचा स्टाफ सगळ्यांसोबत त्यांच्या रूमच्या किल्ली घेऊन चालला होता. अविराज आणि अनुषाचा रूम हा रूम नव्हताच, तो एक अलिशान स्वीट होता. अविराजने सगळ्यांसाठी हॉटेलचे टॉप स्वीट्स बुक केले होते. अनुषाला उचलून स्वीटमध्ये आणल्यानंतर त्याने तिला हलकेच बेडवर ठेवले. मग तिचे कपडे बदलून तिला तिचे आरामदायक नाईटवेअर घातले. तिच्या बॅगमधून रात्रीच्या औषधं काढले आणि तिच्या अर्धवट झोपेतच काळजीपूर्वक तिला औषधं दिले. तिला नीट झोपून अविराज स्वतः फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला आणि त्यानंतर काही वेळाने तो बाहेर आला आणि अनुषाच्या जवळ येऊन तिला आपल्या हातात ओढून घेतलं. तिच्यावर प्रेमाने मिठी घालत त्याने डोळे मिटले. पुढची सकाळ. अनुषाची झोप हळूहळू उघडली. ती डोळे सोडतच आपल्या बाजूला पाहते तर तिच्यासमोर अगदी जवळ अविराजचा झोपलेला मॅसी केसांसह गोडसा चेहरा दिसला. ते दृश्य पाहताच अनुषाच्या चेहऱ्यावर नकळत एक मोठं हसू उमटलं. अविराज इतका जवळ होता की अनुषाला
तिच्या मानेला लागून त्याचा गरम श्वासांची जाणीव होत होती आणि त्याने तिला अशा प्रकारे कडलं केलं होतं की एखाद्या साईड पिलोसारखी त्याच्या बाहुपाशात दाबली गेली होती. अभिराजकडे भरभरून पाहून झाल्यावर अनुषाने रूमकडे नजर फिरवली. तेव्हा तिला कळलं की ते एखाद्या हॉटेलच्या आलिशान स्वीटमध्ये आहेत. आणि नंतरच तिचं लक्ष स्वतःच्या बदललेल्या कपड्यांकडे गेलं. पुन्हा एकदा अभिराजकडे पाहत ती मनातच म्हणाली, ऑब्वियसली अभिनेच कपडे बदलले असतील, मीही. त्यानंतर कसंबसं स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवत ती बेडवरून उठली आणि बाल्कनीकडे जात म्हणाली, जरा बाहेरचं दृश्य तरी बघते, कदाचित कळेल आपण नेमकं कुठे आलोत. असं बोलत ती बाल्कनी जवळ गेली. तिने पडदे बाजूला केले आणि तिचे डोळे अक्षरशः विस्फारले. डोळे सोडून तिने परत नीट बाहेर पाहिलं आणि तिला समजलं हे स्वप्न नव्हतं, ती खरंच तिथे होती. ती अजून हे सगळं मनात प्रोसेस करत होती तेवढ्यात तिच्या मागून अभिराज आला. तिने काही बोलावं त्याआधीच त्याने तिला आपल्या बाहात ओढलं आणि तिच्या कानाजवळ हलकासा किस करत, वेलकम टू पॅरिस बच्चा. आपण खरंच पॅरिसमध्ये आहोत आणि हा व्ह्यू किती सुंदर आहे. अनुषाने थोडंसं डोकं तिरकं करत अभिराजकडे पाहत म्हटलं. त्यांच्या बाल्कनीतून इफेल टॉवर अगदी हाताशी असल्यासारखा दिसत होता. जणू हात पुढे केला तर स्पर्श करता येईल. अनुषा पटकन मागे वळली. अभिराजच्या छातीवर विसावत चळवळीतच म्हणाली, थँक्यू सो मच अभि. तुला माहिती आहे ना, हे माझं तुझ्या ड्रीम डेस्टिनेशन्सपैकी एक आहे. आय नो. ती वाक्य पुरे करेपर्यंत अभिराजने तिची गोष्ट पूर्ण केली. अनुषाने हसत परत एकदा बाहेरचा व्ह्यू पाहिला आणि मग त्याला मिठी मारत म्हणाली, यू आर द बेस्ट. आय लव्ह यू. अभिराजही हसला. तिला परत मिठी मारत म्हणाला, ठीक आहे, आधी जाऊन फ्रेश हो, नंतर फिरायलाही जायचंय ना. त्यानंतर फिरायला जाण्याचा उल्लेख होताच अनुषा उड्या मारल्यासारखी त्याच्यापासून दूर झाली आणि जोरजोरात मान हलवत वॉशरूमकडे धावतच गेली. सकाळ. डायनिंग एरियामध्ये सगळे तयार होऊन हॉटेलच्या डायनिंग एरियात बसले होते. गप्पा मारत, हसत खेळत सगळेजण आपापलं खाणं एन्जॉय करत होते. तेव्हाच अचानक कुणाची तरी अतिशय ड्रॅमॅटिक आवाजात हाक आली, ओ माय गॉड, अभिराज, इज धिस यू? तो आवाज ऐकून सगळ्यांनी मागे वळून पाहिलं. तिथे एक मुलगी उभी होती. दिसायला इंडियन, पण तिचा ड्रेसिंग स्टाईल, केसांचा रंग, बोलण्याची ढब सगळं एखाद्या परदेशी मुलीसारखं होतं. अनुषाला मात्र पहिल्याच नजरेत तिच्या काहीतरी खटकण्यासारखं वाटलं. श्रेया, जी तिच्या बाजूला बसली होती, अनुषाच्या चेहऱ्याकडे पाहून तिला कोपराने ढोसत म्हणाली, काय रे, अशी का बघतेस? खाऊन टाकशील वाटतंय तिला. आणि त्यानंतर अनुषा नजरेसमोरच पाहत म्हणाली, काय माहिती, पण याच्याकडून काही चांगली वाईब्स येत नाही. असं, अगं पागल आहेस का? एकदाच बघून काय निष्कर्ष काढतेस? चल शांत बस आणि खा. श्रेया डोळे फिरवत म्हणाली. अभिराजनेही आवाज ऐकून एक नजर त्या मुलीकडे टाकली, पण लगेच परत आपल्या प्लेटकडे लक्ष दिलं. ती मुलगी त्यांच्याकडे येणारच होती तेवढ्यात विजय उठला आणि तिच्याकडे चालत जात म्हणाला, अरे संयुक्ता, आफ्टर अ लॉंग टाईम. विजयला पाहून ती संयुक्ता पटकन त्याला मिठी मारत म्हणाली, हे विजय, तू पण इथे? वाव. मग थोडी दूर होऊन ओठ वाकवत म्हणाली, अँड स्टॉप कॉलिंग मी संयुक्ता, कॉल मी सॅम. इथे सगळे त्याच नावाने ओळखतात मला. त्यांच्या बोलण्यावरून सगळ्यांना समजलं हे तिघे कॉलेज फ्रेंड्स आहेत. इतक्यात कुणीतरी तिच्याकडे लाल भडक नजरेने बघत होतं. हो, श्रेया, जी 2 मिनिटांपूर्वी अनुषाला ज्ञान देत होती, तीच आता आपल्या नवऱ्याजवळ. विजय, ती मुलगी चिकटली आहे म्हणून
आतून धुसफुसत होती. आता वेळ अनुषाची होती. तिनं श्रेयाला कोपर मारत विचारलं, काय झालं? तू इतके का बघतीये तिला? आत्ताच तर मला बोलत होतीस ना? श्रेया चिडून तिला पाहताच अनुषाने मुद्दाम चिडवत हसू दिलं. तेवढ्यात सॅम त्यांच्या टेबलजवळ येऊन पोहोचली. ती अविराजच्या खांद्यावर हात ठेवत तिच्या ओव्हर ड्रामॅटिक आवाजात म्हणाली, अविराज, हाऊ आर यू? आणि सरळ त्याला मिठी मारायला गेली. अविराजनेही फॉर्मली तिच्या पाठीवर हात ठेवून हलकं टॅप केलं. हे पाहून अनुषाच्या डोळ्यात जणू अंगार पेटले. तिनं हातातला फोर्क इतका घट्ट पकडला की तिच्या बोटांवर चिन्ह उमटली. दात खात श्रेयाला विचारलं, श्रेया, आत्ताच या डायनने अविला हक केलं का? श्रेया दात ओठात दाबत म्हणाली, केलं नाही, अजूनही चिकटलीच आहे त्याला. आणि त्यानंतर सॅम अविराजपासून थोडी दूर होत हसत म्हणाली, काय अविराज, तू तर अजिबात बदलला नाहीस, अजूनही अगदी तसाच आहेस. ती त्याला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळत पुढे म्हणाली, हो, पण आधीपेक्षा जास्त हॉट आणि हँडसम झाला आहेस. अविराजने कुठलाच प्रतिसाद दिला नाही, फक्त एक फिकी स्मितरेषा. हे पाहून अनुषा तर पेटायला आली. हातातला फोर्क घट्ट पकडत ती मनात म्हणाली, कुरकुरली, ही स्नॅकरची मुलगी, बघ कशी माझ्या अवीला डोळ्यांनीच स्नॅक करते, जणू डोळ्यांनीच बलात्कार करणार आहे. मन होतंय की हाच फोर्क तिच्या घुसडून टाकावा. कुठे? छातीवर? श्रेया नेहमीसारखी टोमणा देत म्हणाली. अनुषा समोर चिडचिडी नजरेनं पाहत म्हणाली, नाही, मागच्या बाजूला. अनुषाच्या अचानकच्या संवादाने श्रेयाच्या तोंडातला ज्यूस घशात अडकला आणि ती जोरजोरात खोकू लागली. विजय लगेच उठून तिला पाणी देत तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला, जानू, ठीक आहेस ना? त्यावेळी श्रेया फक्त मान हलवते. तेवढ्यात सॅम मध्येच विचारते, हे विजय, इज शी युअर गर्लफ्रेंड? विजय काही उत्तर देण्यात एवढ्यात श्रेयाने शांतपणे आपलं मंगळसूत्र उचलून सॅमला दाखवत म्हटली, नो, दिस इज कॉल्ड मंगळसूत्र अँड आय एम हिज वाईफ. हे ऐकून सॅमने थोडा ओशाळलेला चेहरा करून म्हटलं, ओ, आय अंडरस्टूड. श्रेयाने सॅमकडे रोखून पाहतच पुन्हा म्हटलं, इट्स बेटर फॉर यू. आणि एक कटाक्ष टाकत विजयकडे पाहताच यावेळी विजयच खोकू लागला. विजयच्या शेजारी असलेली खुर्ची रिकामी पाहून सॅम झटकन तिथे बसली. विजय, तू दुसऱ्या खुर्चीवर बस प्लीज, मला अविराजच्या जवळ बसायचे. अनुषाला हे सहनच झालं नाही. ती हळू आवाजात चिडून म्हणाली, ओ हो, का नाही? त्याच्या शेजारी नाही तर थेट त्याच्या मांडीवर बस ना चुडेल. विजय अनुषा आणि श्रेयाचे एक्सप्रेशन्स पाहत हसू आवरत होता. त्याला कळत होतं की दोघींना सॅम अजिबात पसंत येत नव्हती. त्याने काहीतरी विचार करून आपल्या फोनवरून अविराजला मेसेज केला. मेसेज वाचताच अविराज विजयकडे रागाने पाहत रिप्लाय टाईप करतो, विचारही करू नकोस. आणि त्यानंतर पण विजयही कमी नव्हता. 2-3 मेसेजमध्येच त्याने अविराजला ब्लॅकमेल केलं आणि शेवटी अविराजला ओके म्हणावंच लागलं. आणि विजयच्या चेहऱ्यावर एक भन्नाट डेव्हिल स्माईल उमटली. तो सॅमला विचारतो, सॅम, तू इथे एकटी कशी? श्रेया मनातच म्हणाली, हो, आणि एकटी कुठे? आमचा बापडा विजय सोबतच आहे. सॅम शांतपणे म्हणाली, हो, मी फ्रेंड्सना भेटायला आले होते. जायला निघाले तेव्हा अविराज दिसला, म्हणून भेटायला आले. अँड देन आय सॉ यू ऑल्सो. ते सगळं पाहत शांत बसलेल्या लोकांपैकी सानिया म्हणाली, तसंच
इथे आम्ही सगळेही आहोत. हवं तर आम्हालाही हाय म्हणू शकतेस. सॅमने तिच्याकडे विचित्र नजरेने बघत विचारलं, अँड हू आर यू? सानिया काही बोलणार एवढ्यात अविराज शांतपणे म्हणाला, आम्ही सगळे एक फॅमिली आहोत आणि तू इथे येऊन फक्त आम्हा दोघांशीच भेटलीस तर बाकीच्यांना विचित्र वाटणारच ना. आणि त्यावेळी सॅमने कृत्रिम हसू देत म्हटलं, असं नाही, मी सगळ्यांना भेटले असतेच. मग सगळ्यांकडे बघून म्हणाली, हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ सॅम. सगळ्यांनी फक्त फॉर्मली हाय म्हटलं. अनुषा उठत म्हणाली, आय थिंक वी आर गेटिंग लेट. सगळ्यांचं झालं असेल तर निघूया. तेवढ्यात सॅमची नजर अनुषाकडे गेली. ती म्हणाली, इफ आय नॉट रॉंग, तू तीच ना, ती मॉडेल, एक शूटमुळे रातोरात फेमस झालेली. काय नाव होतं तुझं? अनुषाने एक बनावटी स्माईल देत उत्तर दिलं, अनुषा. माझे नाव अनुषा आहे. या व्हॉट एव्हर, सॅमनेही खोटं हसत म्हटलं. सगळे निघायला उठत होते इतक्यात विजयने सॅमसाठी दार उघडून म्हटलं, सॅम, तुला हवं असेल तर आमच्यासोबत ये. आम्ही फिरायला जातोय. तू इथेच राहतेस ना, तर आम्हाला मदतही होईल. आता मात्र श्रेयाच्या हाताला फक्त एक काठी हवी होती. विजयचा फालुदा होणं निश्चित होतं. इकडे अविराजही विजयकडे जळजळीत नजर टाकत होता. पण विजयने डोळ्यांनी काही इशारा केला. अविराजने नाही असा चेतावणी लूक दिला. पण विजय कोणाचं ऐकतो का? तिने उलट अविराजलाच अडकवत म्हणाली, काय रे राज, तूही काही बोल ना. पण अविराजलाही तिच्या होकारात होकार देत म्हणावंच लागलं, हो, जर तू इच्छित असशील तर. सॅमसाठी तर जणू ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती. ती लगेच उड्या मारत म्हणाली, अरे अविराज, इतक्या प्रेमाने बोलतोय तर मी नकार कसं देऊ? हे ऐकून अविराजने तिला एक असा कटाक्ष टाकला जणू विचारत होता, एक्सक्यूज मी, माझ्या बोलण्यात प्रेम कुठे दिसलं तुला? विजयही खुश होत म्हणाला, दॅट्स ग्रेट. चला मग निघूया सगळे. अनुष्का आणि श्रेया यांनी डोळे बारीक करून आपापल्या नवऱ्यांकडे रागाने करत पाहिलं आणि हातात हात घेऊन त्या दोघी सर्वात आधीच बाहेर निघून गेल्या. हे पाहून विजय आणि अविराज त्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी न दिसणारी हसू उमटलं. अनुष्का आणि श्रेया सर्वप्रथम हॉटेलच्या बाहेर आल्या. समोरच अविराजच्या कार्स उभ्या होत्या, सगळ्यांची वाट पाहत. त्यांच्या मागोमाग इतर लोकही बाहेर आले. सानिया, बिपाशा आणि आकृती एका कारमध्ये बसल्या. रंश आणि ऋषभही दुसऱ्या कारमध्ये गेले. अविराजने जसे स्वतःच्या कारचं दार उघडलं, सॅम डोक्यावरून चढतच कारमध्ये जाऊन बसली. हे पाहून अविराजचा संताप उफाळला, कारण ते दार तो अनुषासाठी उघडत होता. आणि त्यानंतर तो काही बोलणार इतक्यात रागाने लाल झालेली अनुषा दुसऱ्या कारकडे जात श्रेयाला बोलली, काय, तुला तुझ्या पती परमेश्वरासोबत जायचे की तू माझ्यासोबत येतेस? अनुषाच्या बोलण्यावर श्रेया विजयकडे रागाने पाहत म्हणाली, असे परमेश्वर असतील तर मी स्वतःच गळा दाबून मारेन. चल, मी तुझ्या सोबतच येते. आणि ती तिच्या मागोमाग त्या कारमध्ये बसली. हे सगळं दृश्य पाहून विजयने अविराजच्या कानात हळूच म्हटलं, यार राज, मला असं का वाटतंय की कधीही हा ज्वालामुखी माझ्यावर फुटेल? अविराज दात पिसत म्हणाला, तुझी बायको तुला जे करेल ते करेल, पण तुझ्यामुळे माझ्या सुखी संसारात आग लागली ना? त्यानंतर तर मी तुला स्वतः ज्वालामुखीच्या तोंडात फेकून येईन, लक्षात ठेव.
हे म्हणत त्याने ऋषभला कारमधून उतरवलं आणि स्वतः त्या कारमध्ये बसला. अविराजची ती हरकत पाहून विजय आणि ऋषभ दोघेही काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. मग एकमेकांकडे पाहून मान हलवली आणि जिथे सॅम बसली होती त्या कारमध्ये जाऊन बसले. त्या दोघांना स्वतः जवळ बसताना पाहून सॅमचं तोंड आणखीनच बिघडलं. ती विजयला विचारते, अविराज आला नाही? तो कोणत्या कारणे येतोय? तो दुसऱ्या कारणे येतोय, विजयने उत्तर दिलं. आणि त्यानंतर हे ऐकताच सॅम लगेच कारमधून उतरली. तर मीही त्या कारणानेच येते. ती बोलताच तिने पाहिलं एका मागोमाग एक सर्व कार्स निघून गेल्या. तिला अविराजच्या कारपर्यंत पोहोचण्याची संधीच मिळाली नाही. ती तिथेच पाय आपटत उभी राहिली. विजयने कारच्या खिडकीतून विचारलं, येणार का? मग लवकर बस, सगळे गेले. सॅमने त्याच्याकडे न पाहता चिडके स्वरात उत्तर दिलं, नो थँक्स, तुम्ही जा, मी माझ्या कारने येते. आणि स्वतःच्या कारमध्ये बसून निघून गेली. हे पाहून ऋषभने आश्चर्याने म्हटलं, कमाल आहे, स्वतःच्या कारनेच आली होती, मग कशाला एवढा ड्रामा केला? विजय मोठा श्वास टाकत म्हणाला, जे काही असेल, पण मी यावेळी वाचलो. जर श्रेयाने तिला माझ्यासोबत कारमधून उतरताना पाहिलं असतं ना, तर इफेल टॉवरच्या टॉपवर घेऊन जाऊन तिथून ढकलून दिलं असतं. मग ऋषभच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, तुझं भारी आहे रे, सिंगल माणूस, नो टेन्शन, जे हवं ते कर. हे ऐकून ऋषभने त्याला कटाक्ष टाकला. तर विजयने त्याला दात दाखवत हसून दाखवलं आणि त्यांची ही कार निघून गेली.